नमस्कार. आज आपण मोखाडा तालुक्यातील जो बहुचर्चित ड्रग्स प्रकरण आहे त्या संदर्भात एक ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आपण थेट ज्या फार्म हाऊसवर तो साठा जप्त झाला तिथे आपण आलेलो आहोत. कालपर्यंत आपण बघितलं की नाशिक, संभाजीनगर आणि सोलापूर नंतर पालघर जिल्ह्यात सुद्धा ड्रग्सचा कारखाना आहे असं सिद्ध झालं. कालपर्यंत ही कारवाई ज्या पोलिसांनी केली, मीरा भाईंदर इथलं एक गुन्हे शाखेचं ते युनिट होतं, त्यांनी ही कारवाई केली. मात्र जी काही अधिकृतरित्या माहिती द्यायची होती, आरोपी कोण, माल किती कोटींचा होता, ही त्यांनी कालपर्यंत दिली नव्हती. मात्र संध्याकाळी 5 वाजता एक प्रेस कॉन्फरन्स मीरा भाईंदर इथं घेतली. त्यानंतर एक संध्याकाळी 7-7:30 नंतर अधिकृत माहिती या घटनेची आलेली आहे. हाच तो फार्म हाऊस आहे, आपण बघू शकतो की जिथे हे सगळं ड्रग्ज बनवण्याचा कारखाना होता. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, ती प्रेस नोट माझ्या हातात आहे, पोलिसांनी दिलेली माहिती की इथे जो ड्रग्ज साठा जप्त केला त्याची किंमत आहे जवळपास 36,90,74,000. आकडा पुन्हा आहे का? 36,90,74,000 रुपयाचा जो ड्रग्जचा साठा आहे तो जप्त केला. जे बनवणाऱ्या मशिनी होत्या त्या रसायन वगैरे, हे हा काहीतरी 1-2-3 लाखाचा सगळा विषय होता. एक गाडी त्यांच्याकडून जप्त केलेली आहे. याशिवाय गावठी पिस्तूल 2 आणि 4 मॅगझिन आणि 14 जिवंत काडतुस या ठिकाणाहून जप्त केलेली आहेत, तशी अधिकृत माहिती पोलिसांनी दिली. ही घटना नेमकी उघडकीस कशी आली याबद्दलचा हा खास आपण रिपोर्ट बघू शकतो की मीरा भाईंदर येथील एका हॉटेलमध्ये काही लोक ड्रग्सचा सप्लाय करतात वगैरे अशी एक माहिती तिथल्या मीरा भाईंदर युनिटला भेटली गुन्हे शाखेच्या. मग त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून 18 तारखेला तो सापळा रचून तिथून त्यांनी 4 आरोपींना अटक केली. त्या 4 आरोपीकडून पुन्हा ह्याच्यामध्ये अजून कोण कोण आहे वगैरे ह्याचा जेव्हा तपास लावला तर त्याच्यामध्ये पुन्हा 2 आरोपी उघडकीस आले. आणि त्या 2 नंतर जे एका आरोपीचं नाव समोर आलं, समीर पिंजार, जो ह्या फार्म हाऊसचा मालक होता. गेल्या 8 वर्षापूर्वी ही जागा त्यांनी घेतलेली होती आणि त्यानंतर मला वाटतं गेल्या 2-5 वर्षापूर्वी हा फार्म हाऊस त्यांनी बांधला. मात्र त्यानंतर ही एक वेगळी रूम या ठिकाणी त्यांनी तयार केली होती. यामध्ये ते सगळं काही ड्रग्ज बनवण्याचं सगळं साहित्य आणि जे काही त्यांचं कामकाज असायचं ते चालायचं. तर ह्याची कुणालाच माहिती नव्हती. ही एक खास रूम त्यांनी बनवलेली होती. आतमध्ये सुद्धा आपण काही पोलीस पंचनामे वगैरे शिल्लक असल्यामुळे आपण आत जाऊ शकत नाही. मात्र तुम्हाला दाखवतो या लहान लहान खिडक्या आणि हा तो दरवाजा. या ठिकाणी इथे राहण्यासाठीचं किचन वगैरे सुद्धा त्यांचं आहे. तर अशा पद्धतीचं हे रॅकेट उघडकीस आलं जेव्हा पहिले 4 आणि त्यानंतर 2 असे 6 आणि नंतर 7वा हा समीर पिंजार नावाचा आरोपी जेव्हा अटक केला तेव्हा त्याला विचारण्यात आलं की हे सगळं ड्रग्ज वगैरे कुठून येत होतं. मग त्यांनी इथे पहाटे 22ला पहाटे 3 वाजता इथे आणण्यात. त्यानंतर सगळं काही हे दरवाजे वगैरे तोडून ती कारवाई करण्यात आली, माल जप्त केला. मात्र त्याची अतिशय गोपनीय पद्धतीने ते केल्यामुळे सगळी मीडियापर्यंत त्याची माहिती आली नव्हती. मात्र काल संध्याकाळी जी पोलिसांनी प्रेस रिलीज केली त्यानंतर ही सगळी काही माहिती उघडकीस आली आहे. यामध्ये जवळपास पुन्हा एकदा सांगतो मी 36 कोटींचा हा सगळा ड्रग्ज साठा जप्त केला. आता पुढची कारवाई पोलीस करतील, तपासांती त्याच्यात अजून काय निघेल वगैरे. मात्र जशी राज्याला हादरवणारी ही बाब आहे त्याहीपेक्षा पालघर जिल्ह्याला हादरवणारी ही बाब आहे. आणि त्यातल्या त्यात मोखाडा म्हणजे मोखाडा जव्हारवासी आपण असतो की आपल्या शेजारी एखाद्या आपल्या गावानजीकच्या एखाद्या फार्म हाऊसवर असं काही चाललेलं असेल, त्याची रक्कम जर 36 कोटी असेल तर हा सगळा काही प्रकार गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून सुरू असल्याचं या पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये दिलेले आहे. एकूण 7 आरोपी अटक केलेले आहे. अजूनही याची काही धागेदोरे सापडतात का? ह्यातला मुख्य आरोपी जो आहे तो पिंजार नावाचा, तो काहीतरी गुजरातमध्ये ह्याचं सगळं काही प्रशिक्षण म्हणजे तिथल्या काही फॅक्टरीत कामाला होता, तिथून तो हे सगळं काही शिकून आला असं वगैरे सांगितलं जात होतं. मात्र हा जो काही प्रकार आहे हा भयानक आहे. आपण ज्या फार्म हाऊसवर उभा आहोत तिथून आपण मोखाडा शहर मी तुम्हाला दाखवतो. हे मोखाडा शहर आहे म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर. त्यानंतर हे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे मोखाड्याचं, ITI आपण त्याला म्हणूया.
म्हणजे मोखाडा शहरापासून हाकेच्या अंतरावर. मात्र या ठिकाणी असे भरपूर फार्म हाऊस खेडोपाडी झालेले आहेत. मोखाडा असेल, जव्हार असेल, वाडा असेल, विक्रमगड असेल, याकडे आपले ग्रामस्थ म्हणून किंवा स्थानिक पोलीस याकडे लक्ष देत नाही, की कुणीतरी आहेत, बाहेरचा कुणीतरी शेट येतो, त्याचा तो फार्म हाऊस आहे, येतो, राहतो, जातो, असं करून ह्या सगळ्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र बघा, आपल्या नजीक असे काही प्रकार पण उघडकीस येऊ शकतात. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून एक आव्हान आहे, की आपल्या जवळच्या जर फार्म हाऊस मध्ये काही संशयास्पद हालचाली जर दिसून आल्या तर त्या नक्कीच स्थानिक पोलिसांना कळवल्या पाहिजे. त्याबाबतची चर्चा झाली पाहिजे. त्या ग्रामस्थांनी असतील त्या लक्ष दिलं पाहिजे. कारण की ड्रग्ज हा असा प्रकार आहे, पैसे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण ह्यातून जी भावी पिढी आपली, तुमचा आमचा मुलगा उद्या ह्या ड्रग्जच्या आहारी जाणार आहे, तुमचा आमचा मुलगा ह्या ड्रग्जच्या आहारी जाऊ शकतो. तर ह्यासाठी हे सगळं थांबवणं ही फक्त पोलीस यंत्रणा असेल का गुन्हे शाखेची जबाबदारी नाही, तर तुमच्या आमच्या मधला पण एक जो सुप्त लपलेला पोलीस असतो तो जागा झाला पाहिजे. आणि ह्या अशा आपल्या आसपासच्या फार्म हाऊस असतील किंवा आजूबाजूला अशा घडणाऱ्या संशयास्पद गोष्टीकडे आपण थोडंसं सजग नागरिक, या देशाचा नागरिक म्हणून लक्ष दिलं पाहिजे. हे प्रकरण तसं वरवरचं वाटतं तेवढं साधं नाही. याचे धागे दोरे वगैरे हे तपासणं वगैरे सर्व ह्या सगळ्या पोलीस यंत्रणा असतील का गुन्हे शाखा ती करेलच. मात्र आपणही एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य बजावूया. इथून पुढे अशा काही संशयित हालचाली जर आपल्याला निष्पन्न आल्या तर त्या स्थानिक पोलिसांना कळवल्या पाहिजे. ह्या नंतर मी आपल्या सगळ्या पालकांनाही विनंती करतो, की आपला मुलगा कुठे ह्या सगळ्या बाबीपासून लांब आहे का, व्यसनापासून दूर आहे का, याचीही काळजी घ्या. कारण की आज आपण बघतो रोज एक ड्रग्ज बनवण्याचा कारखाना. आज सकाळचीच बातमी आहे की कुठेतरी पाण्यात फेकून दिलेलं ड्रग्जचा साठाही पुन्हा जप्त केलाय. म्हणजे नाशिक असेल, संभाजीनगर असेल, सोलापूर असेल, आता आपला पालघर आहे, आता कुठेतरी मुंबईकडे असाच एक प्रकार घडलेला आहे. तर या सगळ्या हा ड्रग्जचा जे रॅकेट आहे हा महाराष्ट्राला कवीत घेतोय का? म्हणजे आपण एक साधं शास्त्र आपण बघूया की मागणी तसा पुरवठा. जर इथे 36 कोटीचा सापडला, नाशिकचं प्रकरण 300 कोटींच्या वर आहे, संभाजीनगरमध्ये काहीतरी 3 कारखाने सापडले, म्हणजे याला कुठेतरी मागणी आहे. तर हे ड्रग्ज घेणारे कोण आहेत? ह्यात आपल्या घरचा तर कुणी नाही ना. ह्यासाठी ह्या पालकांनी आपण सगळ्यांनी ह्या विरोधात लढलं पाहिजे आणि एक नवीन चांगली पिढी, सदृढ पिढी आपण घडवली पाहिजे. आता तुर्तास आपण एवढंच. कॅमेरामॅन शाहिद सय्यद सह हनीफ शेख, मशालसाठी मोखाडा.